सामना 4 षटकांचा असेल। मेगा फायनलची मॅच 4 षटकांची खेळवली जाईल। सर्व मान्य उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी मेगा फायनलच्या अगोदर राष्ट्रगीत घेत आहोत। सर्वांना विनंती आहे आपल्या डोक्यातील कॅप्स सर्वांनी आपण रिमूव्ह करून ठेवायचे आहेत। सर्व मान्यवर पाहुणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर दोन्ही संघाचे सर्व शिलेदार दोन्ही बाजूने, एका बाजूने खातिवली दुसऱ्या बाजूने भातसई। पुन्हा एकदा मेगा फायनलची मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। रेडी परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारत माता की। नाणेफेकीचा कौल केला जाईल। खेळपट्टीवरतीच मेगा फायनलच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत। एका बाजूने सूरज स्पोर्ट्स भातसई आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी खातिवली। दोन्ही संघाचे कॅप्टन सूचना लक्षात घ्या। सामना 4 षटकांचा असेल। 4 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील। एका षटकाचा पॉवर प्ले असेल। सूचना लक्षात घ्या। एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल। पुन्हा एकदा मेगा फायनल साठी आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आई गावदेवी खातिवली आणि त्यांच्या विरोधात सूरज स्पोर्ट्स भातसई या दोन संघांच्या दरम्यान टॉस होतोय। मॅच 4 षटकांची असेल। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। जगदीश सर, आपण कुठे आहेत? थँक्यू. आजच्या भव्यदिव्य सामन्यांच्या आयोजन करणारे माझे मित्र, माझे बंधू रामदादा, वैभवदादा आणि सुनीलदादा. आम्ही ठाण्यावरनं आलोय. दादा सरकार का बोलत होता, पण आमची फक्त दोस्ती आणि दोस्तीचा राजा माणूस म्हणून मी यांना तिघांना ओळखला जातो. आम्ही ठाण्यामध्ये आमचे जेवढे मित्रांमध्ये आहेत तेवढे. दोस्ती काय असते तर मी सुनीलदादाकडनं, वैभवदादाकडनं आणि रामदादाकडनं शिकलोय. आणि त्याच्यासाठीच मी खास ठाण्यावरून यांना भेटण्यासाठी आणि क्रिकेटचे सामने बघण्यासाठी आलेलो. पण कार्यक्रम भरपूर आहेत आजचे. आणि आज जी काय टीम जिंकलेली आहे टॉच, त्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी फिल्डिंग केली त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि एवढे भव्य दिवस तुम्ही सामने इथं आयोजित करता शहापूरमध्ये. माझ्या ते 7 दिवस ना, 9 दिवस. तर असेच तुम्ही सामने चांगले चांगले, कारण जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातली माणसं, मुलं आपल्याला क्रिकेट याच्यामध्ये बघायला भेटतील. टीव्हीमध्ये गल्ली क्रिकेट असो किंवा आपल्या टीव्हीमध्ये क्रिकेटमध्ये चांगले खेळाडू. आता कुठल्याही खेळाडूला प्राधान्य भेटतो चांगला. पहिला क्रिकेटमध्ये खूप वशीकरण लागायचा. खेळताना कुठलाही पोर्ट्स असो तर खूप विचार केला वाटायचा. हॅलो, आताच्या याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक याच्यामधून, महाराष्ट्रामधून अशी वेगवेगळी पोरं चांगली खेळणारे ती चांगल्या चांगल्या लेवलला खेळतात ना. ही तुमच्यासारखे आयोजन जे करतात त्याच्यातून ही मुलं आपली चांगली चांगली नाव त्याचा गाजला जातो. एरियामध्ये गाजतो. पहिला शहापूरमध्ये, शहापूर तालुक्यामध्ये, मग तो ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि तिकडनं ते मुंबईपर्यंत पोहोचतात. तो प्रवास हाच आपल्या गावातून एक चालू होतो प्रवास. आणि जो तुम्ही त्या मुलांना करून देता त्यासाठी तुमचे मी मनापासून आभारी आहे. मुलांना एवढा मोठा क्रिकेटचा प्लॅटफॉर्म तुम्ही इथं उपलब्ध करून देता. म्हणून जेवढी तुमची टीम आहे, कमिटी नंबर आहे, त्यांचे मी मनापासून आभारी आहे. का इथं बोलायला दिले, सत्कार केला. जय महाराष्ट्र. हॅलो दादा, एकदम मार्मिक आणि अतिशय शुभेच्छा आम्हाला पोहोचलेल्या आहेत. पण दादा, तुम्हाला या ठिकाणी सांगावयाचे निश्चितपणे वाटतंय की या शहापूर तालुक्यातले 2 खेळाडू आमचे एक IPL मध्ये जवळजवळ सिलेक्ट होते, एक ASPL मध्ये एक सिलेक्ट झालेला आहे. एक ओमकार तारमले आणि जयदीप भोंडिवले. या शहापूर तालुक्यातून 2 प्लेयर आपले पुढे गेलेले आहेत. क्रिकेट कसा असावा, क्रिकेट कसा खेळावा, लेदर मध्ये त्यांनी निश्चितपणे दादा या प्लॅटफॉर्म, म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं असं वाटतं की रामदादांनी हा प्लॅटफॉर्म निर्माण केला किंवा ह्या शहापूर तालुक्यातील क्रिकेटचे जेवढे प्रेमी आहेत त्यांनी जो प्लॅटफॉर्म तयार केला. दादा, एकच इच्छा आहे आमची, हा जो आम्हाला मैदान दिसतोय आता, हा मेहनतीने केलेला मैदान आहे. हा स्टेडियम मध्ये रूपांतर व्हावं, या विभागासाठी एक इथे स्टेडियम व्हावं अशी एक आमची इच्छा आहे. ती आपण निश्चितपणे पूर्ण करणार ही मागणी करतो SPच्या वतीने आणि थांबतो, मॅच कडे जातो. सर्व सर्व मान्यवर मंडळीचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवर मंडळी इथून आपल्यापासून रजा घेत आहेत. रविदादा, आपण आलात आणि नक्कीच आम्हाला सर्वांना आनंद दिलात. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आईबा झेलसाठी सोमनाथ दादा धिरडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. इथे फटका चांगला आहे कल्पेश जाधवच्या बॅटमधनं. क्रॅकिंग चौकार. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी शुभागमन झालंय
धन्यवाद. भिवंडी जानवळवरनं इन्स्पेक्टर कमलाकरजी कशिवले साहेब उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर कमलाकरजी कशिवले साहेब आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे फटका चांगला आहे. वाडीस लॉंग ऑनला वेगाने येतोय. कल्पेश जाधव 10 ठोकाला सुरुवात केली. सलगचा दुसरा चौकार. धन्यवाद. या ठिकाणी आगमन होतोय कमलाकरजी कशिवले साहेब इन्स्पेक्टर पोलीस दलामध्ये कार्यरत. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्नेह सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. चांगला फटका टप्प्यात आलाय. करेक्ट कार्यक्रम. कल्पेश जाधव ऑन फायर. षटकार. धन्यवाद. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश करायला सुरुवात केली आहे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. या अगोदर आपण पाहिलं असेल सेमीफायनलच्या मॅच मध्ये शहापूर तालुक्याचा ढाण्या वाघ म्हणून कल्पेश जाधवला का ओळखलं जातं ही त्याची ओळख त्यानं दिली. मित्रांनो, एका बाजूनं एका पाठोपाठ एक 9 गडी बाद झाले. संपूर्ण डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळत असताना हा जिगरबाज खेळाडू, जिगरबाज युवा मैदानावरती कल्पेश जाधवनं एक हाती किल्ला लढवला आणि साई स्टार अल्ल्यानी सारखा मातब्बर संघ या ठिकाणी त्यानं परास्त केला. मेगा फायनल मध्ये बेधडकपणे पुढं मजल मारली आहे. मेगा फायनलची मॅच इथे मात्र आता थांबणार नाही. थांबेल तो कल्पेश जाधव कसला. बिग हिट. षटकार. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा इथे वसूल केल्या. सलामीची जोडी कल्पेश जाधव आणि अनिकेत तांबडा ही सलामीची जोडी मैदानात आली आहे. मान्यवर शिंदे दादा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय शिंदे दादा त्यांच्या समोर आदरणीय थोरा साहेब या मान्यवरांचं आपण शुभागमन पाहता. मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांची मांदियाळी सध्या या अंतिम सामन्यामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या षटकावरती मोठा हल्ला बोल. 24 धावा वसूल केल्या. बॅटिंग करत असताना कल्पेश जाधवनं पहिल्या षटकावरती हल्ला बोल. वन विभागाचे वन सर्व्हेअर बघा, स्टेडियमचं नाव काढलं आणि या ठिकाणी वन सर्व्हेअर 2 थोरात आणि 1 राऊंड ऑफिसर शिंदे दादा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेत. निश्चितपणे सर आपण नंतर बोलालच या जागेसंदर्भात. आपण स्थानापन्न होत आहे, स्थानापन्न व्हा. निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी मैदान लाभेल असं मला वाटतंय. शिंदे दादांच्याकडून हीच अपेक्षा. आणि मान्यवर व्यासपीठावर समोर बघतोय आमचे कशिवले साहेब, मोतीरामजी विशे साहेब. साहेब पण रिटर्न झाले का? कारण फार दिवसातून आपल्याला बघितलंय कार्यरत ते मला माहिती आहे. पण कशिवले साहेब सुद्धा आवर्जून या ठिकाणी LCB लोकल क्राईम ब्रांचला त्यांनी काम केलेलं आहे. आमचे मोतीरामजी विशे साहेब आणि आमच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काम करणारे आमचे संदीप दादा हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत. सर्व SPL कमिटीकडून SPLच्या अध्यक्ष रामदादा पाटोले आणि सर्व यांच्याकडून आपलं मनस्वी आभार. थँक्यू सो मच. आज भोंडुले साहेबांनी आमची मेहनत फार कमी केली आहे. आम्हाला माईकच्या साथीनं
भरपूर मदत त्यांनी आम्हाला केली आहे. इथे फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, बिग हिट, षटकार. धन्यवाद. कल्पेशच्या बॅटमधनं आलेला सलगचा तिसरा. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले आहे. मान्यवर संदीपजी तारमळे सर यांचं या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी क्रीडानगरी शुभागमन झालं. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज, मराठी भाषेतलं सुसूत्र आणि सुंदर समालोचन आपण अगदी पहिल्या दिवसापासून ऐकताय. आमच्या जीवाभावाचा माणूस, मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारं आणि क्रिकेटचं इत्यंभूत ज्ञान प्राप्त असणारं व्यक्तिमत्व जगदीशजी तारमळे सर, द लिजंड कॉमेंटेटर, ज्यांचे बंधुराज आहेत मान्यवर संदीपजी तारमळे. मान्यवरांचा शुभ सन्मान आणि स्वागत करणारा दमदार बेधुंद तडाखा, कल्पेश जाधव ऑन फायर, सिक्सर. हॅलो, थँक्यू. कल्पेश जाधव परवणी परवणी या ठिकाणी बक्षिसाचा वर्ष होतोय. रामदादा पाटोले यांचे नातू आराध्य विषय यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1111 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. परवरीच आहे साहेब, 4 षटकार मारून झालेले आहेत लगातार. यानंतरच्या आता एवढ्यातच त्यांचा आमच्याकडे संदेश आलेला आहे सर. यानंतर सलग 3 षटकारात सलग 3 चौकारास 1111. आराध्य विषय रामदादा पाटोले यांचे नातू आराध्य विषय यांच्याकडून मान्यवर नयनजी पाटील साहेबांच्या वतीनं कल्पेशसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. बक्षिसांचा वर्षाव खच्चा खच असं भरलेलं आहे एसपीएलचा मैदान. आणि मैदानात जाऊ. फुलटॉस बॉल चांगल्या पद्धतीनं टोलावला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, चेंडूला अडवलं आणि फेकतायत. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहिलाय. 40 धावा धावफलकावर. कल्पेश जाधव यांनी 3 षटकार जर मारले तर भागेश जाधव यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक. वर्षा बक्षिसांचा वर्षावाने आणि खचाखच भरलेलं मैदान आहे. बघतोय पुढचा शॉट फिरून मारलाय अनिकेतनं, मात्र सीमारेषेवर सुंदर. फिल्डर चांगला झेल, सुंदर झेल. फलंदाज झालाय फेल, सुंदर झेल. लागलाय पहिला झटका. तुझे ह्या मॅचला माधवजी ठाकरे यांचा वाढ साहेबांच्या जलव्याची निश्चितपणे माधवजी ठाकरे साहेबांचा जलवा प्रेक्षकांच्याकडून दाद आलेले. माधवजी ठाकरे नाही तर मॅच नाही, माधवजी ठाकरे नाही तर स्टेडियम नाही, आणि माधवजी ठाकरे नाही तर आनंद नाही. आणि माधवजी ठाकरे साहेब निश्चितपणे तयारीत आहेत. नक्की नक्की तलवार पाजवायला घेतलेली आहे बोंडिवले साहेब. माधवजी ठाकरे आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. वन मॅन शो माधव सरांनी एसपीएल गाजवली आणि उत्कृष्ट पंच म्हणून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर ख्यातनाम प्राप्त आहेत. भरपूर चांगला पंचगिरीचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गेली 3 दशकं तुम्ही पाहताय, 3-4 दशकं त्यांनी क्रिकेटसाठी दिली. त्यांची पहिली प्रेयसी जर कोण असेल तर ती क्रिकेट आहे. ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी, ये क्रिकेट ही अपनी महबूबा है माधव सर, यही प्यार से गले लगाएगी. षटक क्रमांक आपण पाहताय. 3 ला सुरुवात झाली. संकेत आलाय गोलंदाजी मार्क वरती. संकेतचा पहिलाच बॉल फुलटोज होता, प्रहार केलाय सीमारेषेवरती. भाऊ त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना थोडासा फंबल, सिंगल, 1 धाव कंप्लीट केली जाईल. कल्पेश जाधव दुसऱ्या धावेसाठी आलाय, धोक्याची घंटा त्या ठिकाणी, आणि दुसरी धाव घेत असताना इथे फलंदाज माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा झटका. दुसरा धक्का
चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. नाचणार तर ढोल ताशावर असा या ठिकाणी आम्हाला कळाला आहे आणि ढोल ताशाचा नाच माधवजी ठाकरे सर. शशीदादा पाटोळे आपण कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. शशीदादा पाटोळे. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. संकेत गोलंदाजी मार्कवरती आलाय. संकेतच्या प्रत्येक विकेटसाठी मनीष दादा खाडे बिरवाडी यांच्या वतीनं 200 रुपयाचा cash सामना prize लवकर आहे. सुरू करा, वेळ होतोय. सामना तर झालाच पाहिजे. अंतिम सामना नक्कीच, विजेते आणि गत विजेते गतविजेते. नक्कीच नक्कीच सामना म्हणजे सामनाच झाला पाहिजे. विजेते गत विजेते यांच्यामध्ये होणारा सामना. जवळजवळ 55 ते 60 हजार प्रेक्षकांनी हा भरलेला SPL चा स्टेडियम. सर आपल्याला खाडे सर आपल्याला या सामन्याबद्दल विश्लेषण करावंच लागेल कारण हा सामना महत्वाचा आहे. अंतिम सामना आहे साहेब. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याची सूत्र कल्पेशनं स्वतःच्या हातात घेतली आहेत. फटका खेचलाय. फिल्डर जागेवरती तैनात. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे मित्रांनो. पकडा कॅच, जिंका मॅच. पायावरती धोंडा मारून घेतला आल्याने टीमनं. सुद्धा बघितलं आपण. कल्पेचे 3 जेल सोडले आणि आल्याने संघाला हा सामना गमवावा लागला. आता ह्याच चुक्या पुन्हा मैदानावर होतात. आज निश्चितपणे कल्पेचाच दिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये मागच्या अंतिम सेमीफायनल मध्ये त्यांचं 3 झेल सोडले आणि आता सुद्धा त्याच चुक्या होत आहेत. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. कशिवले साहेब मंचावरती बसलेले आहेत. एकच चूक पुन्हा करायला लागला तर नक्कीच तिचा गुन्हा निश्चितच सिद्ध केला जातो. गुन्हा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. इथे झेल सुटलाय. कल्पेश जाधव मैदानावरती जीवनदान मिळाल्यानंतर फटका चांगला खेळलाय. जखमेवरती मीठ तोडण्याचं काम करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सावकार. आज माधवजी ठाकरे साहेब शांत. षटक क्रमांक अंतिम 3. सामना पुन्हा आम्ही कधी तुम्हाला माधवजी ठाकरे साहेब बघणार? पुढच्या वर्षीच बघणार. 44. इथे समोर मारलाय. परफेक्ट चपराक चाबूक. कल्पेश जाधव ऑन फायर. षटकार. थँक्यू. 50 धावा कल्पेश जाधवच्या पूर्ण होत आहेत. 51 धावा टोटल होत आहेत. 50 धावा कल्पेश जाधवच्या 50 कंप्लीट झाली आहे. शहापूरचा टायगर खऱ्या अर्थानं मैदानात दहाडलाय. सागर आपल्या भावनिक शब्दातून आणि गाण्यातून एक विश्लेषण करतोय. सागर वाळिंबे. एकच दादा आमचा कल्पेश दादा षटकार मारतोय बघा कसा. धन्यवाद. खर तर कोणाच्या संघाच्या बाजूने बोलायला नसते आणि पुन्हा एकदा हा सुद्धा षटकार आलाय. चौकार षटकारांची आतिषबाजी. मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा अर्धशतक झळकावलंय. SPL मैदान म्हटलं म्हणजे कल्पेशचं माहेरघर. या मैदानावरती आल्यानंतर त्याच्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ सामावतं. इथे आल्यानंतर त्यानं जी सुरुवात पहिल्या मॅच मध्ये केली आहे ती अद्यापपर्यंत जबरदस्त बॅटिंगच्या साह्यानं जारी ठेवली आहे. शो मस्ट गो ऑन. जबरदस्त बॅटिंग. 50 कंप्लीट केली आहे. इथे बॅट फिरवली. अपील करतायत. अंपायर सांगतायत कदाचित लेग स्टंप सोडून चेंडू जातोय. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. चला, ओव्हर नंबर मॅच 3 मध्ये या, घाई करा. इथे पाहायला मिळतोय खूपच वेळ. स्कोअरबोर्ड वरती आहेत त्या 58 धावा. 58. खाडे सर 5 वाजता बघा आणि यानंतर भरपूर वितरण. चला पंचांना विनंती सामना लवकरात लवकर चालू करा. आम्ही समजू शकतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला सर्व आम्ही समजू शकतो. आनंदही समजू शकतो, दुःखही समजू शकतो. खाडे सर तुम्हाला 58
निश्चितपणे या मॅच 58 परिपूर्ण लक्ष द्यावं लागेल, कारण हा फायनलचा आणि अंतिम सामना आहे. सागरजी 3 षटकं संपली आहेत. 58 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीने इथे बॅटिंग करत असताना कल्पेश जाधवनं अर्धशतक झळकावलंय. मॅच मध्ये आपण पाहताय कमांड पूर्ण मिळवली आहे. मेगा फायनलची मॅच अभी नाही तो कभी नाही. फायनल मॅच जिंकायची आहे. गेल्या वर्षी मैदान मारलं होतं खातिवली संघानं. यावर्षी पुन्हा एकदा कल्पेश जाधव तयार आहे मेगा फायनलच्या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. बिग फाईट मुकाबला. 3 षटकं संपली आहेत. 58 धावा या ठिकाणी बनल्यात. मेगा फायनलची मॅच कदाचित यावर्षीच्या हंगामातील SPLच्या कारकिर्दीचं यावर्षीचं शेवटची टर्म आमच्या वाट्याला आणि कल्पेश जाधवचा जलवा. शो मस्ट गो ऑन. सलग षटकार झाले का 3 सलग? थँक्यू विजय. थँक्यू धन्यवाद. थांबा. सलग षटकारासाठी 3 षटकारासाठी नाही झाले सर. अजून एक षटकार आला तर शिंदे दादाच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती दे धमाका षटकार. गणेश गोलंदाजी करण्यासाठी. नारायणजी पाटोले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आपण मित्र परिवाराला जॉईन व्हा, कारण तुम्ही मला 8 दिवस कुठे दिसले नाही. शेवटच्या दिवशी आले आपले व्यासपीठावर. SPL कमिटीचे अध्यक्ष राम पाटोले यांच्यातर्फे आभारी. इथे पायावरती आलाय, फिरून मारला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. प्रयत्न केले मात्र कल्पेश आज सकाळच्या नाश्त्यामध्ये नशिबाची भाकरी खाऊन आलेला आहे. चौकार. नारायण पाटील साहेब व्यासपीठावर या. धन्यवाद. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी चालू आहे. 4थ्या षटकात आपण शिंदे आहोत. साहेबांनी या ठिकाणी काहीतरी पारितोषिक लावलंय, हात हलवलेत, मला समजलं. त्यांचं नाव या ठिकाणी आलंच पाहिजे. प्रत्येक षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक. वन परिमंडल अधिकारी दहिवली आदरणीय शिंदे. इथे चौकार. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत 72 धावा. 72 ऑन द बोर्ड. वैयक्तिक कल्पेशच्या 70 धावा यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70 वरती नॉट आउट खेळतोय. अभेद्य भागीदारी मैदानात रचत असताना अभेद्य बॅटिंग अद्यापर्यंत कल्पेशची राहिली आहे. नॉट आउट 70. फक्त 19 चेंडू 70 बनवल्यात. इथे चेंडू हवेत गेलाय. लांबी गाठेल का प्रश्न आहे. अखेर आणि हे वादळ शमलं. कल्पेश बाद. धन्यवाद. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज गणेश वरती हल्ला बोल. सर खरे सर, मला एक या ठिकाणी सांगावं असं वाटतंय, तर प्लेयर खेळतोय कसा, कल्पेश खेळतोय कसा, ज्या संघासाठी खेळतोय तो खेळतोय कसा. गेम असेल तर चॅलेंज मध्ये खेळणार असा खेळाडू तुम्ही शाप्रदाली बघा, एका गावासाठी एका संघासाठी खेळतोय. त्याच्याकडे वैयक्तिक असं गेम आहे. आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू. नक्कीच. वन मॅन शो कल्पेश जाधव. मात्र कल्पेशनं असा एक शिलेदार घडवलाय की एका प्लेअर मध्ये ताकद त्यानं भरली आहे. अजून एक टायगर आलाय, त्यानं 10 ठोकली आहे. रोहितनं ठोकलाय सिक्सर. धन्यवाद 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 धन्यवाद. लास्ट काय ओव्हर. मेहनत करतोय, काय मेहनत करतो, का घाम घालतोय, त्याचा खरोखर आदर्श इतर प्लेयरने घ्यावाच लागेल. कारण तो स्वतः त्याच्या एका गावासाठी एका टीम साठी किती मेहनत करतोय, कसा खेळतोय आणि दाखवून देतोय क्रिकेटचा जलवा. सर
निश्चितपणे त्याचा आदर्श घ्यावाच लागेल इतर प्लेयर्सना. नक्की नक्की कल्पेशला पाहून अनेक खेळाडू घडतायत. गेली कित्येक वर्ष कल्पेशची 30 ताकद, तोच धरारा, 30 दशक सातत्यानं राहिली. खातिवली संघानं सुद्धा गेल्या वर्षीचं मैदान मारलंय. कमी समजून चालणार नाही. इथे रनआउट, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. विशेषतः आभार धन्यवाद. रामदादा पाटोले, त्यांची पूर्ण टीम, एसपी ची पूर्ण टीम, आमचा बाबा पाटोले म्हणजे शिवराम पाटोले, वैभव दादा. अहो या ठिकाणी ग्राउंड सांभाळणे जर रामदादा असतील तर त्या ठिकाणी किचन सांभाळणारे काहीतरी लोक असतील, अंकल असतील, रामदादा वैभव दादा असतील. मग प्रत्येकाला अन्नदान कसं करावं, प्रत्येक प्रॉपर टायमिंगनी ही या ठिकाणी एसपीएल घडते. खर तर बघितलं तर आज 50 ते 70 लोक या ठिकाणी जेवतायत. त्यासाठी मेहनत करणारे पण आहेत. रामदादा न सांगता त्या ठिकाणी किचन मध्ये आमचे शिवराम बाबा पाटोले, वैभव दादा असले, दामोदर दादा म्हणजे आमचे अंकल असले, ही 3 माणसं. आणि कधी 8 दिवसापासून आमचा विष्णू भाकरे आमचा खरोखर मेहनत करतोय. म्हणजे खरोखर त्यांचं मनापासून रामदादांनी मला कानात सांगितलं की यांचं मनापासून आभार म्हणा. म्हटलं तुम्ही म्हणा, बोलतो मी रात्री मानेल. परंतु खरोखर निश्चितपणे मेहनत घेत आहेत. एक मुलगा, एक जितू दादा झाले, नरेश दादा झाला त्याचा पूर्ण, आणि रामदादांनी वारस तयार केलेला ओमला. म्हणजे 10वा पर्व पण होणार, 11वा पण पर्व होणार, 20वा पर्व होणार. त्यासाठी रामदादांनी स्वतःच्या मुलाला ओमला पुढे केलंय. कारण तोही सुंदर खेळतोय आणि अतिशय मेहनत सुद्धा घेतोय. अशा एसपी सर्व ग्रुपला मनापासून धन्यवाद. आणि आमचा सागर सकाळपासून मेहनत घेतोय. शापूरला जाऊन आला, किनवलीला जाऊन आला, मुरबाडलाही जाऊन आला, तरीही ग्राउंडला हजर आहे. म्हणजे पाणी संपला, सर्व काही संपलं, तरी पण सर्व लोक आमच्यासाठी म्हणजे रामदादाच्या आणि एसपीएलच्या प्रेमासाठी सर्व मेहनत करतात. खाडे सर, तुम्ही तर आमच्या एसपीएलचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि विकी सर तेही ब्रँड अँबॅसेडर आहेत. परंतु आता तुम्ही जलवा बघणार ते माधवजी ठाकरे सरांचा. दुसरा पर्व अंतिम सामन्याचा आतुर झालेले लोक सर्वजण चहू बाजूने भरलेला हा मैदान आणि या अंतिम सामन्यासाठी जलवा बघणार तो माधवजी ठाकरे सरांचा. होऊन जाऊ द्या झोपून डान्स. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. अंतिम सामना शेंद्रून प्रीमियर लीग 2025 मेगा फिनाले. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. सूरज प्रतिष्ठान भातसई. अगदी मैदानाच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर हायलाइट ज्या पद्धतीने आपण पाहतो चौकार षटकारांची, त्याच मी पद्धतीने विनंती करतो कॅमेरामॅन, आपल्या प्रेक्षकांच्याकडे आपला कॅमेरा जात नाही असं प्रेक्षकांच्याकडे आम्हाला विनंती आली. टायगर ऑफ शहापूर भरलेला मैदान, यादवची बॅटिंग आपण पाहिली. एसपीएलचा मैदान आणि प्रेक्षक दिसत नाही. प्लीज मॅचला होते सुरुवात. टीम खातिवलीकडनं शुभम महाडिक आणि गणेश ही जोडी आपण पाहताय. 80 धावा संख्येचं टार्गेट. पहिला बॉल स्लॉक स्वीप केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 4 ओव्हर मध्ये 80. एकंदरीत जर विचार केला क्रिकेटच्या कॅल्क्युलेशनच्या भाषेमध्ये तर ही धाव संख्या होणं कठीण वाटतंय. जरा असं प्रेक्षकांन आपलं मेडिसिन किट घेऊन जा. या ठिकाणी प्लेयर्सला, खेळाडूला आपल्या काहीतरी दुखापत झालेले, प्लीज मी आयोजकांना विनंती करतो मेडिसिनचं नरेशदा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि काळच पडत चाललेला आहे. पायाला थोडीशी आपण पाहताय पाय मुरगळला. कल्पेश पायाला दुखापत झाली असेल, निश्चितपणे लवकर निर्णय घ्या. प्लेयर बदलू शकता, परंतु आपल्याकडे वेळ नाहीये. कृपया पंचांना विनंती करेल
प्लेयरचं दुखापतीचा अहवाल आमच्या SPL कमिटीकडे पाठवा. जगदीश सर. थँक्यू. पायाला थोडीशी दुखापत जाणवते कल्पेश जाधवची. आपण पाहताय चेंडू हाताळत असताना मागचा पाय थोडासा मुरगळला आणि त्यानंतर तो इंजर्ड होत असताना आपण पाहताय. जर जास्त इंजरी असेल तर टीम भातसही तुम्ही विचार करू शकता. दुसऱ्या गोलंदाजाचा जरा जास्त इंजरी वाटते. आपण पाहता सध्या कल्पेशला. अफलातून बॅटिंग त्यानं केली. 70 धावसंख्येची एक आक्रमक इनिंग प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पहिल्या इनिंग मध्ये चौकार षटकारांची बरसात. टायगर ऑफ शहापूर या नावानं तो ओळखला जातो आणि आज खऱ्या अर्थानं त्या नावाला त्याने दाद दिली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये केली इथे जास्त दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते कल्पेशला. चला मॅच सुरू करा. कल्पेश आपण बाहेर यायचंय विश्रांती घेण्यासाठी. आणि हॅलो कपिल सर, आपल्याला थोडी आरामाची गरज आहे. निश्चितपणे आपण आराम करून पुन्हा इन होऊ शकता. बाहेर आले बाहेर. हा सर, निश्चितपणे त्याला दुखापत झालेली. एक अष्टपैलू खेळाडू बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये निश्चितपणे त्याचं नाव या शहापूर तालुक्यामध्ये गाजलेलं आहे. आणि जगदीश सर, हा अंतिम सामना प्रेक्षक आणि स्टेडियम या संदर्भात आपण थोडं बोलावं असं मी विनंती करतो. थँक्यू. सुनीलजी भोंडिवले साहेब, सध्या आपण पाहताय कालच्या दिवसापासून त्यांच्या वक्तृत्वाची छाप सध्या संपूर्ण क्रीडा रसिकांच्या मनावर ते पाडत असताना खूप चांगलं वक्तृत्व त्यांचं. अतिशय चांगलं सूत्रसंचालन ते या SPLच्या दरम्यान करत असताना. आणि कल्पेशचे उर्वरित 5 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक. चला अंधार पडत चला. टीम भातसई, महेश दळवी अँड कंपनी आपण प्लीज कॉपरेट करा. बॅड लाईटचा इम्पॅक्ट टीम खातुलीला पडू शकतो. 80 धावा सामने बनवायच्या तर आहेत. खूप बघितले, सामने खूप बघितले, महाराष्ट्रामध्ये बघितले, सर्वकडे बघितले, पण SPL सारखे सामने पहिल्यांदाच बघतो. मी स्वतः 8 दिवस रजेवर असताना हा सामन्याचा आनंद घेतो. क्रिकेटच्या परिपटलाचा आपण विचार केला तर कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. परंतु 4 मध्ये 80 बनताना पण पहिल्यात प्रयत्न करावा लागेल. मिसटायमिंग आहे फटका. पॉइंटला झेलची संधी आणि पहिला धक्का लागतोय. गणेश बॅक टू द डग. आणि या निश्चितपणे माधवजी ठाकरे साहेब, माधव ठाकरे चलवा. साहेब. आवाज. मला वाटतं हा अंतिम सामन्याला माधवजी ठाकरे साहेबांचा मला वाटतं हा 8वां ड्रेस कोड असेल. 8वां. क्यों मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में. लढने वालों के कदमों में जहां होता है. लढावं लागेल इथे टीम खातिवलीला. या धाव संख्येसाठी भाऊ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. मिस टायमिंग आहे फटका. झेलची संधी. मॅचची गोल्डन विकेट. भाऊ चव्हाण बॅक टू द डग आउट. बघा विनर प्लेयर भाऊ पवार. काय खेळत होता तो, काय खेळलाय आतापर्यंत. विनंती असेल ती. धन्यवाद. सामन्यात त्याची विकेट या ठिकाणी गमावली आहे. भाऊ, तू एवढा सुंदर खेळलायस. तुझं खरोखर SPL टीम म्हणून अतिशय अभिनंदन. उत्कृष्ट फलंदाज आहेस तू, अष्टपैलू खेळाडू आहेस. कारण आम्ही निश्चितपणे तुमच्या या 8 दिवसाच्या मॅच वरला किंग ऑफ द किंग खातिवली संघाचा भाऊ होता आणि भाऊची विकेट या ठिकाणी मिळवण्यासाठी खातिवली बास्केट संघ यशस्वी झालेला. पुढे मैदानात जाऊ. जगदीश सर. अवे फ्रॉम द बॉडी दूरवर ठेवला होता. बॅटची कडा लागली. बॉल मागे जातोय. कोणत्या प्रकारची धाव इथे येत नाहीये. पहिलं षटक कल्पेश इंजर्ड झाल्यानंतर त्याचं षटक कंप्लीट करण्यासाठी सध्या रोहित आपल्याला पाहायला मिळतो. रोहित जाधव मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. संध्याकाळ होत असताना अंतिम सत्राकडे आपण पाहतोय. गेली 9 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
आणि या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग नोंदवला, जय पराजय पचवले आणि सुपर 4 मध्ये या 4 संघ आणि त्यामध्ये अंतिम सामना खातिवली आणि भातसई या 2 टीम दरम्यान आपण पाहताय. चांगली मॅच झाली. पहिल्या मी बघतोय या ठिकाणी जाधवनं अक्षरशः डॉमिनेट शेवटच्या दिवशी आले आमचे नारायणदादा पाटोले आणि एकदम सिरियस शांत उभे राहिलेत. म्हणजे त्यांना कुठलं टेन्शन असेल पुढे मॅच कडे जाऊया. पहिल्या इनिंग मध्ये डॉमिनेट करणारी बॅटिंग कल्पेश जाधवची राहिली. ते स्टँड अँड डिलिव्हर पाठवलाय. रोहित चव्हाणचा फटका लॉंग ऑन ला ठोकलाय षटकार. थँक्यू, धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित इन्स्पेक्टर कशिवले, मेजर भिवंडी जानवळ यांच्या माध्यमातून महेश दळवीसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज महेश दळवी यांच्यासाठी. भातसे टीम अंतिम सामना जिंकला तर दीपक शेठ शाहू जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील लागू झालाय. 5000 कॅश प्राइज दीपक शेठ शाहू जाधव यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज भातसे टीमला लागू झालाय आणि महेश दळवी सरांसाठी वैयक्तिक प्राइज. फुल टॉसेस लॉक स्वीप केलाय. शुभम माळीच्या बॅटचा क्लास चौक षटकार. डीजे माधवजी ठाकरे साहेबांचा जलवा काय दिसत नाही आज शेवटच्या मॅचला. झोपून शेवटचा झोपूक किती प्रेक्षक, जवळजवळ 1,13,000 व्ह्युअर या ठिकाणी माधवजी ठाकरेंना झालेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण खचाखच भरलेला मैदान माधवजी ठाकरे करतात. सध्या ग्लोबल मीडिया, गुगल वर्ल्ड आणि फुल टॉसेस समोर शुभम माळीचा माधवजी ठाकरे सर, तुम्ही या. फटका. तुम्ही मैदानावर या. कमान नागिन वाजव नागिन हे नागिन वाजव नागिन. माधवजी ठाकरे सर नागिन आज काय आवाज देत नाही. चला मॅच सुरू करा. सोमनाथ दिरडे यांच्याकडे नायवाक्यासाठी 500. माधव सर प्लीज आता आपल्याला मॅच कव्हर करायचे. सतीश पाटोळे यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. हा फटका चांगला शुभम माळीचा. इथे फटका फसलाय आणि धनेश जाधवनं ही कॅच कॅरी केली आहे. फलंदाज शुभमला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत असताना महेश दळवी यांना ही विकेट प्राप्त होते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत महेश दळवी सध्या धन्यवाद. हा ब्रँड ऑफ मध्ये महाराष्ट्र माधवजी हो ठाकरे सर. नक्कीच. सुनील साहेब, असं कोणतंही ग्रुप नाहीये सोशल मीडियावर ठाणे जिल्ह्यात ज्या ग्रुपमध्ये माधव सरांच्या 9 नंबर सरकारची चर्चा नाहीये. ब्रँड ऑफ महाराष्ट्र सध्या अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय माधव ठाकरे. फुल टॉसेस समोर खेचलाय. कल्पेशचा मिस टायमिंग झाला फटका. स्वप्नीलने कॅच पकडली आणि ते बाद व्हावं लागेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट महेश दळवी यांना प्राप्त होत असताना. धन्यवाद. आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या त्यामुळे 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झाले टीम गोलंदाज महेश दळवी यांना. आणि जर या बॉलवर विकेट घेतली तर कशिवले मेजर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांचे सहकारी दोन्ही पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. संकेत दिनकर आलाय बॅटिंगसाठी. फायनल मॅच मध्ये संकेत दिनकरनं गोलंदाजी चांगली केली होती मागच्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये. 80चं टार्गेट होतं. सध्या स्कोर कार्डवर 19 पाहायला मिळत आहेत.
फुल टॉस होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला रन घेण्याचा मानस संकेतचा होता आणि हॅट्रिक बॉलवर आपण होते पाहताय महेश दळवी, एक सिंगल तिथे मिळते. 20 धावा स्कोर कार्डवर अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ शोल्डर डाऊन आहेत टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवलीची. आपण पाहता या मॅच मध्ये ज्या पद्धतीने कल्पेशनं तुफानी बॅटिंग केली, एक मोठं टार्गेट सेट केलं आणि ते टार्गेट चेस करत असताना सध्या हा संघ अडखळला, विकेट्स गेल्यात आणि 2 ओव्हरचा खेळ 21 धावा स्कोर बोर्ड आपण पाहताय. 2 ओव्हरचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. चला लगेचच गोलंदाज यायचं. निश्चितपणे जगदीश सर, आपण मॅच मध्ये तर येतोच, सर्व संघाबाबत आपण नेहमीच बोलत असतो, परंतु हा प्लॅटफॉर्म जो तयार करतोय, मग तो एसपीएलचा कमिटी असो, आई गावदेवी क्लब असो, ज्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित करतो त्यांचं तर मनापासून धन्यवाद मानावाच लागेल सर. आपण प्रमुख पाहुण्यांसाठी आतुरतेने वाट बघतो, पण जे 8 दिवस, कारण रामदादा सकाळी 5 वाजल्यापासून या ग्राउंडवर असतो तर रात्री 12 पर्यंत त्याचे सर्व प्लेयर्स या ठिकाणी असतात. 5 वाजून 12 वाजेपर्यंत या ठिकाणी मेहनत करतात. निश्चितपणे नरेश दादा, जितू दादा आणि सर्व आमचे प्लेयर्स यांचं कोण धन्यवाद मानणार, तर निश्चितपणे आमच्या सर्व मित्र परिवारापर्यंत यांचा धन्यवाद मानतो. आणि चला मॅच सुरू करा. अनिल जाधव गोलंदाजीसाठी आपण पाहता राऊंड विकेटने. पहिलाच बॉल पॅचवरची कडा, बॅकवर्ड पॉइंट कडे हा बॉल जातोय. एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना 22 विजयासाठी अजूनही 58 धावांची खरं तर हा आवश्यकता आहे. मैदान बघताना आमच्या परिसरातील ठुलेचे प्लेयर्स असतात, कारण त्यांनी हा मेहनतीने केलेला हा मैदान आहे मॅच कडे. पॅचची वरची कडा, इथे देखील बॉल विकेट किपरला बीट करून शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये, शॉट फाईन लेगच्या हातामध्ये गेला आणि यावेळी देखील एक सिंगल औपचारिक त्या फक्त उर्वरित 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 साइडेड मॅच. आता प्रेक्षक देखील परतीच्या प्रवासाला निघाल्यात, कारण त्यांना माहिती आहे की भातसई संघ आता पण काही सर, पावलं जोपर्यंत दूर आहे. माधवजी ठाकरे सर आहेत, वन साइडेड तोपर्यंत प्रेक्षक जाणार नाही. प्रेक्षकांना देखील आवडत नाही, परंतु कल्पेश जाधवनं ज्या पद्धतीनं बेधून करणारी फटकेबाजी केली त्यानंतर प्रेक्षक सध्या आता परतीच्या प्रवासाकडे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल व्यवस्थितरित्या बाईक घेऊन आपल्या घरी पोहोचा. या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचं सर्वांचं SPL नियोजन समितीच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आस्वाद घेतला ह्या सस्ने अंतिम स्वागत करतो. सामन्याचा. आणि इथून हायवे, त्या हायवेला जाताना व्यवस्थित जा, गाडी बघून जा, सर्वांनी सुखरूप घरी पोहोचा. मिस्टॅमिंग 2 खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन नव्हतं. गुगल वर्ल्ड आहे, ग्लोबल वर्ल्ड आहे. येस, नो, वेट, हो, नाही, थांब, हे कम्युनिकेशन होणं आवश्यक असतं आणि तेच इथे पाहायला मिळालं नाही. कम्युनिकेशनचा अभाव होता 2 खेळाडूंमध्ये आणि हा ड्रॉप झालाय कॅच. प्रेक्षक परतीच्या दिशेला सध्या आपण पाहताय या मॅच मध्ये SPL 2025चं 8वं पर्व. सूरज प्रतिष्ठान भातसई, सूरज जाधव. गतवर्षी आपण पाहिलं तर एक आकस्मिक निधन झालं ज्या मुलाचं. संपूर्ण भातसई आणि भातसई परिवारावर एक शोककळा पसरली. त्याच्या नावानं त्याच्या आठवणी निरंतर राहाव्यात भातसईकरांच्या मनामध्ये, म्हणून सूरजच्या नावानं आज संघ बांधला आणि सूरजला खऱ्या अर्थानं आज ही फायनल जिंकून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाईल. कारण सूरजनं देखील भरपूर पर्व SPL मध्ये खेळलाय. चांगला बॅटर होता, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून सूरजची ख्याती होती टीम भातसईमध्ये. आणि आज भातसईकरांचा एक सहकारी त्यांच्या समवेत नाहीये. त्याच्या आठवणींना उजाळा मगाशी कल्पेशनं देखील दिला. कल्पेशनं सांगितलं की सूरजची आठवण येते, सूरज पाहतोय आम्हाला आणि सूरजसाठीच हा खेळ सध्या संपूर्ण भातसईकर करतायत आणि सूरज प्रतिष्ठान भातसई टीम करते. सूरजसाठी आपण पाहता 1 पाऊल दूर हा अंतिम सामना विजयापासून. सूरज प्रतिष्ठान भातसई संघ समोर फटका खेळला, बॅक टू बॅक दुसरा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. इथे पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न गावदेवी स्पोर्ट्स खातिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहताय. हे वाजव 37 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहताय. वाजवणारे माधवजी ठाकरे सर, आपल्यासाठी हा शेवटचा. चला प्लीज. होतोय सामना होतोय, बरोबर होतोय, पण माधवजी ठाकरेसाठी लोक थांबलेले आहेत. बघा किती प्रेशर थांबलेले आहेत माधवजी ठाकरे सरांसाठी.
चला बादशाही संघ मॅच सुरू करा. 6 बॉलचा काही शिल्लक आहे. बादशाही संघ प्लीज. गणेश च्या हातामध्ये सोपवला शेवटचं षटक आहे. चला प्लीज मॅच सुरू करा टीम बादशाही. वेळ नका घेऊ. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अरे 6 बॉल 43 ची आवश्यकता आहे. चला प्लीज मॅच सुरू करा. 6:43 अशक्यप्राय असं आव्हान आहे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये विचार केला तर. पहिलाच बॉल समोर फटका खेळलाय. लॉंग ऑफ ला चेंडू टर्न होतोय थोडासा आउटफील्ड मध्ये पडल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचला खेळाडू. 1 रन तिथे कंप्लीट. 38 धावा 38 रन्स ऑन बोर्ड. समोर केसला फटका. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडलाय. फलंदाजी ते बाद होतोय. निकेतला देखील माघारी परतावं लागेल. आता मात्र फक्त 4 बॉलची औपचारिकता या मॅच मध्ये. विजयश्री संपादित करण्यापासून अगदी काही पावलं दूर सूरज प्रतिष्ठान बादशाही या संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटर थोडस लवकर या. सागरजी वाळिंबे आपण कुठे असाल तर आपण या समालोचन कक्षाजवळ. सागर वाळिंबे. चला गणेश जरा लवकर टाक पटवा. 4 बॉल. अरे औपचारिकता फक्त 3 बॉल इथून हाताळायचे. सिंगल संकेतला विनंती असेल प्लेस केले तरी चालते टेस्ट मॅच. थँक्यू संकेत दिनकर. मिडल हिट झाला तर कदाचित तो फटका बाहेर देखील जाऊ शकतो. बादशाही संघ विजयासाठी दीपक शेषाऊ जाधव यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू संकेत रन न घेतल्याबद्दल. एक षटकार बघायचा आहे. 2 बॉलचा काही शिल्लक. संकेत दिनकर आमचे परम मित्र मॅन फ्रॉम खातिवली. हाफ ट्रॅकर होता ऑन साइड ला अलॉंग द कार्पेट. लंगॉनला नो रन. शेवटचा बॉल. 1 बॉल दूर. शेंद्रुण प्रीमियर लीग 2025 5,000 पोहोचलेत दीपक शेषाऊ जाधव यांच्याकडनं. शेंद्रुण प्रीमियर लीग 2025 चॅम्पियन संघ टीम सूरज प्रतिष्ठान बादशाही. थँक्यू. चला धन्यवाद. व्यासपीठावर आता आपण थँक्यू. सुपन भोई